राज्यात विधानसभेसाठी आता काँग्रेस पक्ष ॲक्शन मोडमध्ये आल्याचं पाहायला मिळतंय। उद्यापासून काँग्रेस पक्षातील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या जाणार आहे। उद्यापासून 8 ऑक्टोबरपर्यंत मुलाखती घेतल्या जातील। प्रत्येक जिल्ह्यातील काँग्रेस कार्यालयामध्ये या मुलाखती होणार आहे। महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, येणाऱ्या विधानसभा निवडणुकांसाठी आता काँग्रेसच्या वतीने उमेदवारांची चाचपणी केली जाते आणि त्यासाठी आता इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या जाणार आहे। उद्यापासून 8 ऑक्टोबरपर्यंत मुलाखती घेतल्या जातील, तर प्रत्येक जिल्ह्यातील काँग्रेसच्या कार्यालयामध्ये या मुलाखती होणार आहे। अजय अडसूळ आपले प्रतिनिधी या बातमीच्या संदर्भातले अधिकचे अपडेट आपल्याला देत आहेत। अजय, नक्की शुभम, आपण पाहू शकतो की कुठल्याही क्षणी विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू शकते। त्यामुळे महाविकास आघाडीमधील काँग्रेस पक्ष आता ॲक्शन मोडवर आपल्याला पाहायला मिळते। उद्यापासून जवळपास 8 ऑक्टोबरपर्यंत प्रत्येक जिल्हा काँग्रेसच्या कार्यालयामध्ये काँग्रेस पक्षाच्या विधानसभा उमेदवारांच्या मुलाखती काही प्रमुख काँग्रेसचे ज्येष्ठ नेते घेताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत। माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, काँग्रेसचे नेते नसीम खान, चंद्रकांत हंडोरे, प्रणिती शिंदे, त्याचबरोबर सतेज पाटील, नितीन राऊत, यशोमती ठाकूर, विश्वजित कदम यांच्यासह काही प्रमुख नेत्यांवर ही जबाबदारी काँग्रेस पक्षाने सोपवली आहे आणि हा अहवाल आहे तो 10 ऑक्टोबरपर्यंत काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयामध्ये गुप्त पाठवला जाणार आहे, अशी सूत्रांची माहिती आपल्याला मिळत आहे। त्यामुळे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे की जवळपास 1,500हून अधिक राज्यभरात काँग्रेसच्या उमेदवारांनी काँग्रेस पक्षाकडे उमेदवारीची मागणी केली आहे। कशा संदर्भात एकूणच काँग्रेसच्या मुलाखती पार पडतात हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। अगदी अजय, महत्त्वाचे अपडेट या बातमीच्या संदर्भातले तू पोहोचवलेले आहेत, तुर्तास धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।